हॅलो फ्रेंड्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं केप्लर्स लॉज ऑफ मोशन आणि त्याच्यावर डिपेंड असणारे न्यूमरिकल्स. ओके, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे सॅटेलाइट्स. आता हा जो बीट आहे हा तुम्हाला 10th स्टँडर्डमध्ये नव्हता, हा बीट तुम्हाला 11th स्टँडर्डसाठी नवीन आहे. चला तर बघूया आजच्या बीटमध्ये आपल्याला काय बघायला मिळणार आहे. नाउ व्हॉट इज सॅटेलाइट? सॅटेलाइट, द ऑब्जेक्ट विच रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ are called Earth satellite. Moon is the only natural satellite of the Earth. आता बघा, अर्थच्या भोवती जे फिरत असतं त्यांना आपण काय म्हणत असतो? सॅटेलाइट म्हणतो. आता ही जी फिरणारा ऑब्जेक्ट आहे, हा फिरणारा ऑब्जेक्ट एकतर नॅचरल असेल तर त्याला आपण नॅचरल सॅटेलाइट म्हणणार, आणि जर तो मॅन मेड असेल तर आपण त्याला आर्टिफिशियल सॅटेलाइट म्हणणार. नॅचरल सॅटेलाइट मध्ये आपल्याला माहित आहे मून. ओके, नाउ मून रिव्हॉल्व्स in almost circular orbit around the earth with a period of revolution nearly 27.3 days. आता मूनचा जो टाइम पिरियड आहे, मूनचा टाइम पिरियड म्हणजे काय? तर टाइम टेकन टू कंप्लीट वन रिव्होल्यूशन, म्हणजे अर्थ भोवती एक राऊंड कंप्लीट करण्यासाठी मूनला किती वेळ लागतो? 27.3 डेज लागतात. तर आर्टिफिशियल सॅटेलाइट मध्ये वेगवेगळे पार्ट्स आहेत, म्हणजे आपण ऍप्लिकेशननुसार तो सॅटेलाइट लॉन्च करत असताना तो ऍप्लिकेशन लक्षात ठेवून त्याचे ऑर्बिट्स आणि त्याचा टाइम पिरियड फायनल करत असतो. आर्टिफिशियल सॅटेलाइट्स हॅव बीन लॉन्च्ड बाय सेव्हरल कंट्रीज इन्क्लुडिंग इंडिया. These satellites have different periods of revolution according to the practical use like navigation, surveillance, communication, looking into space and monitoring the weather. वेगवेगळे ऍप्लिकेशन आहेत सॅटेलाइट लॉन्चिंगचे, आणि त्या ऍप्लिकेशननुसार त्याचं ऑर्बिट आणि त्याचा टाइम पिरियड ठरत असतो. तुम्ही बऱ्याच देशांचे सॅटेलाइट लॉन्चिंगचे न्यूजपेपरमध्ये किंवा न्यूज चॅनलवर बघितले असतील. ओके, तर आपण आज बघूया टाइप्स ऑफ सॅटेलाइट. फर्स्ट इज कम्युनिकेशन सॅटेलाइट. These are geostationary satellites. They revolve around the earth in equatorial plane. They have same sense of rotation as that of earth and the same period of rotation as that of earth, that is 1 day or 24 hours. आता बघा, कम्युनिकेशन सॅटेलाइट नावाप्रमाणेच त्याचा अर्थ आहे कम्युनिकेशन पर्पज साठी यूज केलेलं सॅटेलाइट. ओके, आता ह्यांचा जो फिरण्याचा स्टाईल आहे हा सेम ॲज अर्थ आहे, म्हणजे आपण जर बघितलं की अर्थ वेस्टकडून ईस्टकडे जाते आणि इक्वेटोरियल प्लेन मध्ये फिरत असते. बरोबर आहे, हे सॅटेलाइट पण सेम तसेच फिरतात, आणि त्यांचा टाइम पिरियड जो आहे तो टाइम पिरियड सेम असतो ॲज दॅट ऑफ अर्थ. म्हणजे अर्थला स्वतःभोवती एक राऊंड कंप्लीट करण्यासाठी, म्हणजे जर आपण म्हणतो स्वतःभोवती रोटेशन घेण्यासाठी त्याला एक दिवस लागतो, म्हणजे किती? 24 हार्स लागतात. तर त्या सॅटेलाइटला पण 24 हार्स लागतात. ड्यू टू दिस दे अपीयर स्टेशनरी फ्रॉम द अर्थ सरफेस. Hence, they are called as geostationary satellite or geosynchronous satellite. म्हणजे बघा, अर्थचा टाइम पिरियड 24 आवर्स, सॅटेलाइटचा टाइम पिरियड ही 24 आवर्स. म्हणजे ज्यावेळी आपण आकाशात बघणार किंवा आपण जिथे लॉन्च केलं सॅटेलाइट असणार आहे तिथूनच त्याचं काय होणार आहे? कायम ते आपल्याला डोक्यावर दिसणार आहे. म्हणजे त्याचा टाइम पिरियड 24 आवर्स आणि आपला पण टाइम पिरियड 24 आहे, म्हणून त्याचा सेन्स ऑफ रोटेशन आणि आपला सेन्स ऑफ रोटेशन, त्याचा टाइम पिरियड आणि आपला टाइम पिरियड सेम असल्यामुळे त्याला आपण काय म्हणतो? जिओसिंक्रोनस किंवा जिओ स्टेशनरी सॅटेलाइट. म्हणजे फॉर एक्झाम्पल द्यायचं झालं, समजा आपण कोल्हापूरहून सॅटेलाइट लॉन्च केला असेल, तर कोल्हापूर एका दिवसामध्ये स्वतः अर्थ भोवती एक राऊंड कंप्लीट करत असतं. बरोबर आहे, म्हणजे हा सॅटेलाइट सुद्धा काय करेल? त्याच्यासोबत एक राऊंड कंप्लीट करणार आहे. म्हणजे आपण ज्यावेळी बघणार आहे आकाशामध्ये त्यावेळी तो सॅटेलाइट आपल्या डोक्यावरच असेल, असा त्याचा थोडक्यात अर्थ होतो. These are used for communications, television transmission, telephones and radio waves signal transmission. एक्झाम्पल द्यायचं झालं तर इनसॅट ग्रुप ऑफ सॅटेलाइट्स लॉन्च बाय इंडिया. तर लक्षात आलं असेल तुम्हाला पहिला टाइप, त्याच्यामध्ये महत्वाचं काय आहे तर कम्युनिकेशन सॅटेलाइटलाच जिओ स्टेशनरी सॅटेलाइट किंवा जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट का म्हणतात? हा प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारला जाऊ शकतो. कारण आता त्याचं उत्तरही तुम्हाला मी सांगतो. जिओ सिंक्रोनस किंवा जिओ स्टेशनरी सॅटेलाइट म्हणण्याचं कारण काय आहे? बिकॉज द सॅटेलाइट हॅव सेम time period as that of earth and same sense of rotation as that of earth. Hence, that type of satellite is called as communication satellite or geostationary satellite or geosynchronous satellite.
ओके, आता बघून घेऊया पोलर सॅटेलाइट्स म्हणजे पोल टू पोल रोटेट होणारे सॅटेलाइट्स. दीज सॅटेलाइट्स आर प्लेस्ड इन लोअर पोलर ऑर्बिट्स. दे आर ॲट लो अल्टिट्यूड्स 500 kilometer to 800 kilometer. Polar satellites are used for weather forecasting and meteorological purpose. They are also used for astronomical observations and study of solar radiation. Period of revolution of polar satellite is nearly 85 minutes. So it can orbit the earth 16 times per day. हा महत्वाचा पॉइंट आहे बघा. पोलर सॅटेलाइट जे आहेत ते पोल टू पोल रोटेट होतात. सोबतच त्यांचा अल्टिट्यूड सुद्धा काय असतो, लहान असतो. म्हणजे ते अर्थला एकदम जवळून बघू शकतात. त्यांचा जो अल्टिट्यूड आहे म्हणजे उंची जी आहे अर्थ सरफेस पासून ती आहे 500 किलोमीटर टू 800 किलोमीटर. आता ह्या पोलर सॅटेलाइटचा यूज जर बघितला तर तो आहे पहिला वेदर फॉरकास्टिंग आणि मेट्रोलॉजिकल पर्पज. म्हणजे त्याच्यामध्ये आपण हवामानाचा अंदाज घेतो. बरोबर आहे. आता तुम्हाला हवामानाचा अंदाजामध्ये तुम्ही कायम न्यूज चॅनल बघत असाल की असे वारे आहेत किंवा इतका पाऊस आहे किंवा मान्सून दाखल झाला अशा टाईपचे आपण न्यूज बघत असतो. बरोबर आहे. मग हे वेदर प्रिडिक्शन जे करतात हे वेदर प्रिडिक्शन कसं करतात, विथ द हेल्प ऑफ पोलर सॅटेलाइट्स. आता ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्वेशन म्हणजे आपल्याला अर्थ सोडून बाहेरचं सगळं जर काय जो व्ह्यू आहे त्याचा स्टडी करायचा असेल, त्याचे ऑब्झर्वेशन्स मिळवायचे असतील किंवा सोलर रेडिएशनचा स्टडी करायचा असेल तर ह्या केसमध्ये तुम्हाला पोलर सॅटेलाइटचा यूज होईल. ओके, आता महत्वाचं काय आहे तर पिरियड ऑफ रिव्होल्युशन ऑफ पोलर सॅटेलाइट इज नियरली 85 मिनिट्स. म्हणजे बघा पोल टू पोल रोटेट होताना त्या सॅटेलाइटला नियरली 85 मिनिट्स लागतात. जसं आपण मगाशी बघितलं होतं की कम्युनिकेशन सॅटेलाइटसाठी 24 आवर्स लागतात एक राऊंड कंप्लीट करण्यासाठी. बरोबर आहे. म्हणजे त्याचा पर डे एकच रोटेशन होणार. पण इन केस ऑफ पोलर सॅटेलाइट्स 85 मिनिट्स टाइम पिरियड आहे. याचा अर्थ 85 मिनिट्स पूर्ण आपण 24 आवर्सच्या कंपॅरिझन मध्ये बघितलंय तर जवळपास 16 रिव्होल्युशन्स त्यामध्ये येतात. म्हणजे पोलर सॅटेलाइट्स जवळपास 16 वेळा अर्थचे पोल टू पोल रोटेशन्स कंप्लीट करतात. एक तर प्लस पॉईंट त्यांचा असा आहे की त्यांची अल्टिट्यूड कमी आहे, त्यामुळे अर्थवरचे ऑब्झर्वेशन जर आपल्याला घ्यायचे असतील तर 500 टू 800 किलोमीटरवरून त्या पोलर सॅटेलाइटच्या मदतीने आपण अर्थच्या वेगवेगळ्या भागातले फोटोग्राफ्स घेऊ शकतो. बरोबर आहे. सोबतच हे एका दिवसामध्ये पोल टू पोल अर्थच्या भोवती बरोबर 16 वेळा फिरतात. बरोबर. दे गो अराउंड द पोल्स ऑफ अर्थ इन अ नॉर्थ साऊथ डायरेक्शन. नॉर्थ कडून साऊथ कडे अशी त्यांची फिरण्याची डायरेक्शन आहे. व्हाईल द अर्थ रोटेट इन ईस्ट वेस्ट डायरेक्शन अबाउट इट ओन ऍक्सिस. द पोलर सॅटेलाइट्स हॅव कॅमेराज फिक्स्ड ऑन देम. द कॅमेरा कॅन व्ह्यू स्मॉल स्ट्रिप्स of the earth in one orbit. In entire day, the whole earth can be viewed strip by strip. Polar and equatorial regions at close distances can be viewed by these satellites. आता बघा ह्याच्यामध्ये अर्थ जी रोटेट होते ती काय होते, वेस्ट कडून ईस्ट कडे. बरोबर आहे. म्हणजे ईस्ट वेस्ट डिरेक्शन मध्ये अर्थ फिरत असताना हे जे सॅटेलाइट्स आहेत ते नॉर्थ साऊथ डिरेक्शनमध्ये फिरत आहेत. म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकताय की आतमध्ये अर्थ फिरते आणि वरून सॅटेलाइट फिरतात. पण ह्या दोघांचे ऑर्बिट काय आहेत, एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. बरोबर. आता ह्या केसमध्ये काय होणार आहे, ज्यावेळी सॅटेलाइट एक राऊंड कंप्लीट करणार आहे पोल टू पोल त्यावेळी आपल्याला अर्थच्या स्ट्रिप्स मिळणार आहेत. म्हणजे जसं आपण वॉटरमेलन कट केलं की त्याचे स्ट्रिप्स बनतात, अशा स्ट्रिप टाईपमध्ये आपल्याला काय मिळणार, त्याचे फोटोग्राफ्स मिळणार. आणि हे सगळे फोटोग्राफ 16 टाइम्स तो रिव्हॉल्व होतोय पर डे मध्ये. बरोबर आहे. म्हणजे अर्थ आतून कंटिन्युअसली फिरते, त्याचे 16 तो कट्स करणार आणि हे 16 कट्स आपण एकत्र केले की आपला पूर्ण अर्थचं काय होईल, मॅपिंग करता येईल. ओके. आता हे सॅटेलाइटचा आपण मगाच्या सॅटेलाइट सोबत कंपॅरिझन केलं तर कंपॅरिझन मध्ये आपल्याला काय लक्षात येतं, पहिली गोष्ट कम्युनिकेशन सॅटेलाइट जे आहेत त्यांचा टाइम पिरियड किती आहे, 24 आवर्स. बरोबर. तर पोलर सॅटेलाइटचा टाइम पिरियड किती आहे, 85 मिनिट्स. कम्युनिकेशन सॅटेलाइट 1 डे मध्ये 1 रिव्होल्युशन कंप्लीट करतात. म्हणजे एका दिवसामध्ये अर्थ भोवती एकदाच फिरतात. तर पोलर सॅटेलाइट जे आहेत ते एका दिवसामध्ये 16 रिव्होल्युशन करतात. म्हणजे एका दिवसामध्ये ते 16 वेळा फिरतात. कम्युनिकेशन सॅटेलाइट जे आहेत ते कम्युनिकेशन पर्पज साठी यूज केले जातात. त्याच्यामध्ये टेलिव्हिजन आलं, सर्व्हिलियन्स आलं, कम्युनिकेशन आलं. बरोबर. तर पोलर सॅटेलाइट जे आहेत त्यांचा यूज काय आहे,
पोलर सॅटेलाइट्स यूज केले जातात वेदर फॉरकास्टिंगसाठी, ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्वेशनसाठी आणि सोलर रेडिएशनचा स्टडी करण्यासाठी. ओके. कम्युनिकेशन सॅटेलाइटचा सेन्स ऑफ रोटेशन सेम असतो ॲज दॅट ऑफ अर्थ, व्हाईल पोलर सॅटेलाइटचा सेन्स ऑफ रोटेशन असतो नॉर्थ कडून साऊथ कडे, म्हणजे नॉर्थ साऊथ डिरेक्शन मध्ये, म्हणजे परपेंडिक्युलर टू द डिरेक्शन ऑफ कम्युनिकेशन सॅटेलाइट. कम्युनिकेशन सॅटेलाइट इक्वेटोरियल प्लेन मध्ये, पोलर सॅटेलाइट पोलर रिजन मध्ये. ओके. कम्युनिकेशन सॅटेलाइटची जी हाईट आहे ती हाईट ॲज कम्पेअर्ड टू पोलर सॅटेलाइट काय असते, जास्त असते, म्हणजे नियर अबाउट 3600 किलोमीटरच्या रेंजमध्ये तुम्हाला 10th स्टँडर्ड मध्ये हा डेटा दिला होता, बरोबर आहे. तर पोलर सॅटेलाइट जे आहेत त्यांची हाईट काय असते, कमी असते, 500 किलोमीटर टू 800 किलोमीटर. आता ह्या दोन सॅटेलाइटचा तुम्हाला डिफरन्स लक्षात आला असेल. ओके. आता नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण ज्यावेळी इन होणार आहे त्यावेळी मी तुम्हाला त्याचे ऑर्बिट्स शिकवणार आहे, म्हणजे किती वेलॉसिटी दिल्यानंतर ते सॅटेलाइट कोणत्या ऑर्बिटमध्ये फिरतंय. आता हा डेटा स्टडी कसा करायचा आहे त्यासाठी एक कन्सेप्ट लागते, ती म्हणजे क्रिटिकल वेलॉसिटी, की ज्याचा फॉर्म्युला तुम्हाला 10th स्टँडर्ड मध्ये होता, बरोबर. आता तो फॉर्म्युला तुम्ही उद्याच्या लेक्चर पर्यंत वाचून ठेवायचा आहे, ती कन्सेप्ट थोडीशी रीड करून ठेवायची आहे. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण ज्यावेळी इन होणार आहे त्यावेळी आपण हा डेटा अनालिसिस करूया. तर आजच्या लेक्चर मध्ये आपण जे बघितलं आहे ते पुन्हा एकदा थोडक्यात रिवाइज करूया आणि आपण इथे आज थांबूया. ओके. सुरुवातीला आपण बघितलं अर्थ सॅटेलाइट. सॅटेलाइट म्हणजे काय, द ऑब्जेक्ट विच रिव्हॉल्व अराउंड द अर्थ आर कॉल्ड अर्थ सॅटेलाइट. त्यामध्ये आपण असं बघितलं की मून इज अ ओनली नॅचरल सॅटेलाइट ऑफ अर्थ अँड मूनचा टाइम पिरियड किती आहे, 27.3 डेज. त्याच्यानंतर आपण आर्टिफिशियल सॅटेलाइट मध्ये गेलो. आर्टिफिशियल सॅटेलाइट मध्ये आपण पहिला पार्ट कव्हर केला तो म्हणजे कम्युनिकेशन सॅटेलाइट. दीज आर जिओस्टेशनरी सॅटेलाइट, दे रिव्हॉल्व अराउंड द अर्थ इन इक्वेटोरियल प्लेन, म्हणजे त्यांचा प्लेन इक्वेटोरियल आहे, सोबत ते जिओस्टेशनरी का म्हणतात असा आपण महत्वाचा पॉईंट यामध्ये कव्हर केला होता. त्याच्यानंतर त्याच्या ऍप्लिकेशन मध्ये आपण बघितलं होतं, दे आर युज्ड इन कम्युनिकेशन, टेलिव्हिजन ट्रान्समिशन, टेलिफोन्स अँड रेडिओ वेव्ह सिग्नल्स ट्रान्समिशन. फॉर एक्झाम्पल इनसॅट ग्रुप ऑफ सॅटेलाइट्स लॉन्च्ड बाय इंडिया. आता तुम्ही होमवर्क मध्ये आणखी एक पॉईंट करायचा आहे, तो म्हणजे इंडियाने आजपर्यंत किती सॅटेलाइट्स लॉन्च केले आहेत त्याची माहिती इंटरनेटच्या माध्यमातून तुम्ही कलेक्ट करायची आणि ती माहिती मला व्हॉट्सअपला सेंड करायची थ्रू युअर ॲडमिन. ठीक आहे. त्यानंतर आपण बघूया पोलर सॅटेलाइट. रिव्हिजन मध्ये परत आपण पोलर सॅटेलाइट मध्ये आपण बघितलं की जे सॅटेलाइट पोल टू पोल रोटेट करतात यांची हाईट जी आहे ती हाईट किती असते, कमी असते, दॅट इज 500 किलोमीटर टू 800 किलोमीटर. देन देअर ऍप्लिकेशन बघितलं, दे आर युज्ड फॉर ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्वेशन अँड स्टडी ऑफ सोलर रेडिएशन्स. फर्स्ट त्यांचा यूज जो आहे तो मेन यूज काय आहे, वेदर फॉरकास्टिंग आणि मेट्रोलॉजिकल पर्पज. ओके. त्यानंतर आपण त्याचं रोटेशनचा टाइम पिरियड बघितला. तो रोटेशनचा टाइम पिरियड किती आहे, नियरली 85 मिनिट्स, म्हणजे एका दिवसामध्ये तो 16 रिव्होल्यूशन्स कंप्लीट करतो. ओके. आता हा जो डेटा आहे हा डेटा तुम्ही होमवर्क मध्ये का करा, डिफरन्स पॉईंट ऑफ व्ह्यू मध्ये एक साईडला कम्युनिकेशन सॅटेलाइटची इन्फॉर्मेशन लिहा आणि एक साईडला पोलर सॅटेलाइटची इन्फॉर्मेशन लिहा आणि ही इन्फॉर्मेशन लिहून तुमच्या ग्रुप ऍडमिन थ्रू मला पोहोचवा. ओके. थँक्यू.